मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपतीचा गणपतीचा जय जयकार, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। हॅलो फ्रेंड्स, मी आहे सोनाली आलान केक हाऊस। तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोरया। तर आमच्या नवीन घरातच गणपतीचे आगमन झालेलं आहे। तर त्याच्या आधी खूप म्हणजे डेकोरेशन करण्यासाठी आम्ही खरेदी केली। त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर नाही केलेला। डायरेक्ट मी गणपती म्हटलं, आपण गणपती जेव्हा बसवू तेव्हा डायरेक्ट व्हिडिओ आपण शेअर करूया। तर अशा प्रकारे आम्ही डेकोरेशन केलेलं आहे आदल्या दिवशी गणपतीचं। जे तुम्हाला हे मागची फुलांची माळ दिसते लावलेले, त्याची एक मजा सांगते। ती फुलांची माळ काचेवर लागत नव्हती, आम्ही म्हणजे सेलोटेप लावला, सेलोटेपनी पण लागत नव्हतं। तर म्हणजे डेकोरेशन झाल्यानंतर मी गौरी पण म्हणजे गौरीचा पण व्हिडिओ मी याच्यातच ॲड केलेला आहे। तर गौरी पण आम्ही स्टँड नवीन आणलेलं आहे यावेळेस। तर स्टँड उचलून आतमध्ये डब्बा ठेवलेला आहे गव्हाचा, त्याच्यामुळे खाली ठेवलं तर गौरीचं मुकुट पण सटकण्याची शक्यता असते, म्हणून मी खाली ठेवलेलं नाही आहे। तर अशा प्रकारे आम्ही गौरी फक्त उभी हाताचे, आमच्या सासूबाई हाताचे पावलं हे करून मी पुढे पुढे गौरी हे घेते। आणि नंतर गौरी ठेवताना म्हणजे थोडंसं एकदम सावकाशाने आपल्याला गौरी आत आणायची असते। तर इथे मला परत माझ्या मिस्टरांची मी मदत घेतली गौरी ठेवण्यासाठी, कारण ते एकटीला होतच नव्हतं। कारण खाली डबा होता, डब्याच्या आतमध्ये गहू भरून आम्ही स्टँड ठेवलं होतं आणि मग स्टँडवरती आम्ही साडी घातली। यावर्षी आम्ही म्हणजे पहिल्यांदाच स्टँड नवीन आणलेलं होतं आणि साडी घातली होती। नंतर मी गौरीपूजनच्या दुसऱ्या दिवशी मी अशा प्रकारे साडी घातली होती, जी माझ्या वास्तुशांतीला घातलेली। वास्तुशांतीची मी व्हिडिओ अजून शूटिंग भरपूर केलेलं आहे, पण अपलोड केलेलं नाही आहे, तर मी ते पण तुम्हाला करेल। आणि गौरीपूजनच्या दिवशी आम्ही अशा प्रकारे गौरीची आरास केलेली आहे। तर इथे मी थोडीशी गुलाबांची रांगोळी काढलेली आहे आणि आमच्याकडे 5 प्रकारचे फळं ठेवतात। आणि घरी मी आपले चकली, करंजी, शेव हे मी घरी केले, काही पदार्थ मी बाहेरून आणलेले आहेत। तर आमच्याकडे गौरीला पुरणाचा नैवेद्य असतो आणि एक सवासणी असते, तर सवासणी पण मी त्या दिवशी घातली आहे आणि हळदी कुंकू पण असतं। तर आपल्या गौरी मातेचं रूप खूप सुबक आणि सुंदर दिसून येत आहे। साक्षात महालक्ष्मी दिसत आहेत। तर साडी पण मी ग्रीन कलरची घातली आहे गौरीसाठी। आणि ते पुरणपोळी, आमच्याकडे 16 प्रकारच्या भाज्या नसतात, तर आमच्याकडे फक्त पडवळची भाजी आणि आळूच्या वड्या असतात। तर मराठवाड्यात ही पद्धत आहे की 16 भाज्या असतात, तर आमच्याकडे ही पद्धत आहे। तर म्हणजे आमच्याकडे इकडे नवीन सोसायटीत कॉम्पिटिशन पण होतं, डेकोरेशन गौरी कॉम्पिटिशन। पण मला म्हणजे आता कसं 4-5 वास्तुशांती झाली की लगेच 8 दिवसातच गौरी बसणार होते, तर डेकोरेशन करायला पण थोडा वेळ लागतो आधी, की कुठली थीम घ्यावी काय असं, पण ते काही जमलं नाही। तर यावेळेस मी साध्या पद्धतीने केली, म्हटलं नंबर नाही आले तरी पण आपल्याला लोकांची ओळख पण होईल आणि कसं प्रत्येक ओळख झाल्यानंतर आपल्याला समजतं पण की कुठे हे करायचं। तर नंतर आम्ही म्हणजे शेजारी आमच्या लहान बाळ राहतं, तर त्यांना आम्ही बोलवलं होतं आरतीला, तर त्या पण आल्या आवर्जून। त्यांचं बाळ पण खूप सुंदर बघत होतं झुंबरकडे। आणि माझ्या मुलाने आरती केलेली आहे गणपतीची। आणि आरती करताना म्हणजे एक आपलं घर पूर्ण चैतन्यमय असं वाटून जातं। तर मुलानंतर माझ्या मिस्टरांनी पण आरती केलेली आहे आणि हे बाळ पिल्लू खूप सुंदर बघत आहे झुंबरकडे आणि गणपती बाप्पाकडे पण बघत आहे। तर नंतर मी काही फोटो पण शेअर केलेले आहेत तुमच्याबरोबर। आमच्या गौरी गणपतीच्या म्हणजे गौरी गणपतीचे आगमन झालेत नवीन घरात, तर मी सगळ्या माझ्या शेजारच्या मैत्रिणीचा फोटो, आमचा फोटो, माझ्या सासूबाईंचा फोटो, सगळ्यांचे म्हणजे फोटो शेअर केलेले आहेत मी। आणि आमची गौरी गणपतीचं डेकोरेशन, आमची गौरी कशी वाटते तुम्हाला ते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि परत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला। सोनाली आलाने केक हाऊसला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओ, आणि परत तुम्हाला
गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा हार्दिक. आणि असं एक नवीन डेकोरेशन केलेलं आहे. परत तुम्हाला पुढच्या वर्षी वेगळं काहीतरी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. तर आमची गौरी पण खूप सुंदर दिसत आहे. आणि आज गौरी विसर्जन आहे, तर संध्याकाळी आम्ही आरती झाल्यावर विसर्जन करू. तोपर्यंत बाय.